सस्नेह नमस्कार. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब, 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा तुम्ही बंद केल्यात. निर्णय खूप चांगला आहे. आमचं काही दुमत नाही, कारण आम्हाला कुठलंही भय नाही त्या बाबतीत. भय त्यांना आहे ज्यांनी घुसखोरी केलेली आहे, ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, ज्यांनी काळी माया जमवलेली आहे. पण हा निर्णय जो तुम्ही घेतला, या निर्णयाची अंमलबजावणी केली, पण सामान्य जनता 125 करोड सामान्य जनतेने तुम्हाला याच निर्णयासाठी निवडून दिलं होतं का? इतरही आणखीन प्रश्न आहेत. अर्थक्रांती घडणार आहे, परंतु आज सामान्य जनता रस्त्यावरती उतरले. एटीएमच्या बाहेर, बँकेच्या बाहेर केवढी गर्दी आहे. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा ना जरा तरी. तुमचे आमदार, तुमचे खासदार, तुमचे नगरसेवक एवढ्या शासकीय सुविधा घेतात. हे कोणाच्या पैशाने? हे आमच्या पैशाने घेत आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होतात. तुमच्या घरातून टिफिन येत नव्हता की तुमच्या घरातल्या पैशाने तुम्ही एवढे आणखीन कुठे मोलमजुरी करत नव्हतात की त्या पैशाने तुम्ही ते सगळ्या सुखसुविधा तुम्ही घेतल्या. ज्या गाडीने फिरता, जी सिक्युरिटी वापरता, तो सगळा आमचा पैसा आहे. म्हणजे आमच्या जनतेचा टॅक्स रुपये पैसा आहे, तो तुम्ही वापरतायत. सगळ्यात पहिलं तुम्हाला मी आवाहन करतो की तुमचे नगरसेवक, तुमच्या पक्षाचे, इतर पक्षाचे नगरसेवक, तुमचे आमदार, तुमचे खासदार यांच्या असेट्स, यांच्या जमिनी, यांच्या प्रायव्हेट स्कूल, यांचे हॉस्पिटल्स, त्यांच्या करोडो रुपयांच्या गाड्या या पहिला जनतेसमोर आणा. त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक जनतेवर करा. अगोदर हे सर्व लोकप्रतिनिधी, आयएएस लॉबी, आयपीएस लॉबी, केंद्रीय आणि राज्यातील जेवढे कर्मचारी आहेत त्या लोकांच्या संपत्ती जाहीर करून द्या. त्या लोकांना तुम्ही जाब विचारा. त्यांची श्वेतपत्रिका आम्हा जनतेसमोर तुम्ही आणून द्या. त्यानंतर मग या सर्व गोष्टी करा ना. आज सामान्य माणसाला एवढा त्रास होतोय. ज्यांच्या घरामध्ये लग्न कार्य आहेत त्यांनी रद्द करावी. आज सामान्य माणूस आजारी पडला, त्यांनी पैसे कुठून भरावे, त्यांनी त्यांच्या गोळ्या कुठून घ्याव्या, त्यांच्या मेडिसिन्स कुठून घ्याव्या. विद्यार्थी इतर राज्यामध्ये कुठे जात असतील, कुठला प्रोजेक्ट करायचा असेल, इतर कुठल्या परीक्षा आहेत, त्यांची फी भरताना त्यांची किती प्रॉब्लेम होत आहेत. आज पगार भेटत नाहीत. सर्वसामान्य लोकांना त्रास होतोय ना. तुम्ही आम्हाला कशाला विटेस धरता? अहो, तुम्हाला करायचं तुम्ही करा. 15 वर्ष 50 वर्ष आणखीन सत्ता भोगा. आम्हाला त्याच्याशी काही लेनदेन नाही. पण प्रधानमंत्री साहेब, एक विनंती करतो, जे निर्णय तुम्ही हा घेतलाय, ह्या निर्णयाची अंमलबजावणी तुम्ही तळापासून केली पाहिजे. आज तुम्ही जिल्हा बँका सुद्धा बंद करतायत महाराष्ट्राला शेतकरी करणार काय? बियाणं, पेरणी, बाकीच्या आणखीन ज्या कुठल्या शेती उपयोगीची सामान आहे ती घेण्यासाठी पैसा नाही. तालुक्याला जायला बसमध्ये जाताना सुट्टे कुठून आणणार? 2000 रुपयाची नोट कुठून घेणार? आणि त्या 2000 रुपयाची नोट घेऊन करणार तरी काय? आम्ही तरी काय करायचं 2000 रुपयाची नोट घेऊन? त्यामुळे मी ते तुम्हाला सांगू शकतो, ही माझी पर्सनल भावना आहे. आणि हा एक विचार आहे की याचा कुठेतरी तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. आणि जे तुम्ही टाइम लिमिटेशन देताय की 11 तारखेपर्यंत, 14 तारखेपर्यंत, त्यानंतर पुन्हा परत सांगणार की आणखीन 10 दिवस घ्या, मला 50 दिवस द्या, हे तुमचे नाटके आहे. तुमचा सर्जिकल स्ट्राईक, जे पॉलिटिकल जे तुम्ही स्टंट करताय, हे तुम्ही बंद करा. तुमची आई बँकेमध्ये जाते, अर्धा पाऊण तास तिकडे रांग जी लागलेली आहे त्यांना थांबवतात. आमची पण आई बहीण आहे ना, आमची पण जातेच ना. कुठल्या शासकीय अधिकाऱ्याची, कुठल्या आयपीएस अधिकाऱ्याची, कुठल्या खासदाराची, कुठल्या आमदाराची, कुठल्या नगरसेवकाची आई बहिणी मार्केटमध्ये गेल्यात आणि बँकेत लाईनीमध्ये तासून तास 4 तास उभे आहेत. हे देशभक्तीचे जे गोडवे तुम्ही गाताय की लाईनीमध्ये उभे राहिले नाही, तुम्ही देशभक्ती करताय. मग लाईनीमध्ये जे उभे राहतात, भरपूर असे जण लोक आहेत जे तिकडे मृत्युमुखी पडले, त्यांना अटॅक आलेले आहेत, त्यांना सुद्धा मग शहीद करून शहीद अशी पदवी द्या ना मग तुम्ही त्यांना सुद्धा. आता शेतकरी आमचा होरं पडणार आहे, ज्यांच्याकडे पैसा नाही. कर्ज माफी तर तुम्ही केलीच नाही, पण आता जिल्हा बँकेतला सुद्धा पैसा तुम्ही बंद केलेला आहे. एवढ्या शेतकऱ्याचा आत्महत्या करतील, मग त्यांना सुद्धा तुम्ही शहीद दर्जा द्या. माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला की स्वतः पहिलं बघा. आसपासच्या तुमची जी परिस्थिती आहे, जी स्थिती तुमच्या आसपासच्या लोकांनी करून ठेवलेली आहे, त्याच्यावरती नियंत्रण आणा. काळा पैसा बाहेरचा आहे तो पहिला आणा. तुमच्या आसपासचा जो पैसा आहे, 1 करोड तुमचे शासकीय पदाधिकारी आणि एवढे केंद्रीय मंत्री जे आहेत, जेवढे पदाधिकारी आहेत, राजकीय नेते आहेत, त्यांची संपत्ती गोळा करा पहिली. त्यानंतर मग आमच्या बाकीच्या राहिलेल्या 125 करोड जनतेवरती सर्जिकल स्ट्राईक करा. आमच्या खिसाचा तुम्ही माप घेऊ नका. हा उद्रेक तुम्हाला कुठेतरी भारी पडणार. या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की कुठेतरी विचार करा आणि या निर्णयाची अंमलबजावणी पुन्हा एकदा कुठेतरी करून द्या आणि या जनतेला वेठीस धरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.